भारतीय संविधानात असे एक कलम आहे जे आपल्या सगळ्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा अक्षरशः कणा आहे. हो, हे तेच कलम आहे जे आपल्या लोकशाहीला जिवंत ठेवतं आणि प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचं रक्षण करतं. चला तर मग आज याच कलम 19च्या जगात प्रवेश करूया आणि ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग हे कलम नक्की आहे तरी काय? ते आपल्याला असे कोणते 6 मूलभूत हक्क देतं जे आपल्या रोजच्या जगण्याला आणि आपल्या लोकशाहीला एक निश्चित आकार देतात? हा प्रश्न महत्वाचा आहे. याला अजून नीट समजून घेऊ. कलम 19 म्हणजे फक्त काही कायदेशीर ओळी नाहीत, तर ते एक वचन आहे, आपल्या संविधानाने दिलेलं वचन, जे लोकशाही समाजासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या स्वातंत्र्यांची हमी देतं. खरं तर हा आपल्या लोकशाहीचा पायाच आहे. याला समजून घेण्याचा एक सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे याकडे स्वातंत्र्याचा करार म्हणून पाहणं. जणू काही हा एक करारच आहे, देशातल्या प्रत्येक नागरिकाचा आणि सरकारचा. हा करारच हे पक्क करतो की सरकार आपल्या स्वातंत्र्याचा आदर करेल आणि त्याचवेळी नागरिक म्हणून आपणही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू. मग ह्या करारात आपल्यासाठी नेमकं काय आहे? कोणती स्वातंत्र्य आपल्याला मिळतात? चला आता खोलात जाऊन पाहूया. तर कलम 19(1) अंतर्गत एकूण 6, हो बरोबर ऐकलंय, 6 मुख्य स्वातंत्र्यांची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिली गेली आहे आणि ही 6 स्वातंत्र्य मिळून आपल्या हक्कांचा एक भक्कम संच तयार करतात. आणि ही आहेत ती 6 स्वातंत्र्य. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जे लोकशाहीचा आत्मा मानलं जातं. दुसरं, शांततेने एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य. तिसरं, संघटना बनवण्याचं स्वातंत्र्य. चौथं, देशभरात कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य. पाचवं, देशाच्या कोणत्याही भागात राहण्याचं स्वातंत्र्य. आणि 6वं, कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आधी माहितीये, ही 7 स्वातंत्र्य होती. मालमत्तेचा अधिकार हा सुद्धा एक मूलभूत अधिकार होता. पण 1978 मध्ये 44व्या घटनादुरुस्तीने तो या यादीतून काढला आणि त्याला फक्त एक कायदेशीर अधिकार बनवण्यात आलं. पण थांबा, एक महत्वाची गोष्ट, ही सगळी स्वातंत्र्य अमर्याद नाहीत. म्हणजे कसं, प्रत्येक कराराप्रमाणे यालाही काही अटी आणि नियम लागू आहेत. याचाच अर्थ या स्वातंत्र्यांवर काही मर्यादा आहेत. आणि इथेच सगळा समतोल आहे. बघा, एका बाजूला आहे स्वातंत्र्याचं वचन, तर दुसऱ्या बाजूला आहे राज्याला त्यावर वाजवी निर्बंध घालण्याची परवानगी. हक्क आणि जबाबदारी यांच्यातला हाच तोल कलम 19चा खरा गाभा आहे. मग हे वाजवी निर्बंध म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यामुळे समाजाला किंवा देशाला धोका निर्माण होऊ शकतो, तेव्हा राज्याला म्हणजे सरकारला ते स्वातंत्र्य मर्यादित करण्याचा अधिकार मिळतो. जसं की सार्वजनिक सुरक्षेसाठी एखाद्या मोर्चावर किंवा सभेवर काही बंधनं लावणं. हेच ते वाजवी निर्बंध. आणि हो, असं नाही की राज्य ही बंधनं कधीही कोणत्याही कारणावरून लावू शकतं. त्यासाठी संविधानात काही ठोस कारणे दिलेली आहेत. जसं की भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडता, देशाची सुरक्षा, परराष्ट्र संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था आणि न्यायालयाचा अवमान किंवा बदनामी टाळण्यासाठी. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, राज्याने लावलेलं बंधन वाजवी आहे की नाही, हे ठरवणार कोण? तर हे ठरवण्याचं अंतिम काम आहे न्यायालयांचं. न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या माध्यमातून न्यायालय हे तपासतं की सरकारने लावलेले निर्बंध गरजेपेक्षा जास्त कठोर तर नाहीत ना, म्हणजे सरकारची मनमानी चालत नाही. ठीक आहे, हक्क आहेत, त्यावर मर्यादा आहेत, हे सगळं कळलं. पण प्रश्न हा आहे की कलम 19 अंतर्गत मिळणारे हे हक्क नेमके कोणासाठी आहेत, याचं संरक्षण कोणाला मिळतं? हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. कलम 19 अंतर्गत मिळणारी ही 6 स्वातंत्र्य फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत. म्हणजे परदेशी नागरिक किंवा कंपन्यांसारख्या कायदेशीर व्यक्तींना हे विशेष हक्क मिळत नाहीत. आता एक छोटासा पण महत्वाचा मुद्दा. आर्टिकल 19 हे नाव ऐकल्यावर कधीकधी गोंधळ होऊ शकतो, कारण याच नावाने जगात इतरही काही गोष्टी ओळखल्या जातात. चला तो गोंधळ दूर करूया. उदाहरणार्थ, आर्टिकल 19 नावाची एक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आहे. ही संस्था जगभरात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करते. नाव तेच, पण तिचा आणि आपल्या संविधानातील कलमाचा थेट संबंध नाही. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांच्या म्हणजे UNच्या चार्टरमध्येही एक कलम 19 आहे. पण त्याचा संबंध देशांच्या आर्थिक थकबाकी
आणि मतदानाच्या अधिकाराशी आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टींमधला फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या माहितीच्या आधारे आपण एका मोठ्या आणि महत्त्वाच्या निष्कर्षाकडे येऊया. ह्या कलमाचं व्यापक चित्र काय आहे ते पाहूया. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? कलम 19 हे लोकशाहीचं एक जिवंत स्पंदन आहे. ते वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यांच्यात सतत एक सुवर्ण मध्य शोधत असतं. हा एक कधीही न संपणारा संवाद आहे, जिथे व्यक्तीचे हक्क आणि समाजाच्या गरजा यांचा मेळ घातला जातो. आणि शेवटी हाच एक विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो. वैयक्तिक स्वातंत्र्याची रेषा कुठे संपते आणि देशाच्या सुरक्षेची जबाबदारी कुठून सुरू होते, यातला तो नेमका समतोल कसा साधायला हवा? यावर विचार करणं म्हणजे फक्त माहिती मिळवणं नाही, तर एक अधिक जबाबदार नागरिक बनणं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?